हे गाईज वेलकम बॅक टू आर माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आई होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. सो आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे किचन मधून, कारण की मी करते आहे स्वयंपाक. आणि स्वयंपाकामध्ये मी फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे भात आणि भाजीच बनवत असते, पोळ्या मी बनवत नसते. मला येते बनवतं पण मी नाही बनवत. आता पण मी कुकर चढवलेला आहे आणि इकडे मी बनवत आहे भाजी. तर तुम्ही बघाच मी कसली भाजी बनवणार आहे. तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहाल तरच तुम्हाला माहिती पडेल की मी भाजी कशाची बनवत आहे. बघू शकता तुम्ही इकडे मस्तपैकी तयार होत आहे. इकडे छान असं माझा भात बनत आहे. आणि सगळ्यात पहिले कोथिंबीर चिरून घेते गाईज. तर गाईज मी कोथिंबीर चिरलेली आहे. कोथिंबीर यामध्ये टाकणार आहे मस्त. आणि याला छान असं मिक्स करून घेते. याचा थोडा पावर घालून घेते गाईज. मसाला माझा मस्त असा शिजलेला आहे, बघू शकता. खमंग शिजलेला आणि खमंग वास पण येत आहे, छान सुगंध येत सॉरी. आणि आता याच्यामध्ये छान असं पाणी पाणी पहिले थोडंच सोडणार आहे गाईज. हा हा हा, बघू शकता तुम्ही किती सुंदर लाजवाब, इतका सुंदर. आता मी टाकणार आहे याच्यामध्ये सोयाबीनच्या वड्या. सोयाबीनच्या वड्या काढून घेते गाईज मी पहिले. तर गाईज मी आता याच्यात टाकणार आहे सोयाबीनच्या वड्या. त्याला करणार आहे मी मिक्स मॅक्स मॅक्स. ओ माय गॉड गाईज, बघू शकता तुम्ही. तुम्ही पण या सगळे जण खायला. टेस्टी अशी भाजी, पोळी आणि भात. तर छान याला मी होऊ देणार आहे. त्याच्यावर मी ठेवते झाकण. ठेवते मी झाकण आणि याला होऊ देते. माझा भात पण ऑलमोस्ट झालेला आहे. आणि इकडे हा जो कचरा आहे हा उचलून मी यामध्ये टाकून देणार आहे. माझ्यासाठी पण मी कांदा वगैरे चिरून घेते. तुम्ही असेच काय कंटिन्यू ब्लॉग मध्ये. तर मी भाजी ठेवलेली आहे आता इकडे शिजायला. त्यामध्ये जे पाणी होतं याच्यातलं ते मी टाकून दिलं. इकडे भात माझा रेडी झालेला आहे ऑलमोस्ट. मी त्याला थोडं थंड होऊ देते आणि मग शिट्टी मी त्याची करून टाकेल. तर मी लाईट वगैरे बंद करून घेते. आणि दरवाजा याच्याने बंद केला होता कारण की माझे पिल्लं येतात ना इकडे स्वयंपाक बनवताना, त्याच्यामुळे. आणि इकडे मम्मी आहे माझी. सो गाइज माझा स्वयंपाकही झाला आणि जेवणही झालं, पण मी शूट काही केला नाही व्हिडिओ. इतनी पागल हूं मैं. जाने दो गाइज. अभी ये मेरे साथ मेरा बिल्ला है. ये सब बिल्लियां ये देखो क्या कर रही है गाइज. ये ऐसे ही कुछ करते रहती है. जाने दो. फिलहाल तो मेरा बच्चा है मेरे साथ. बाबू खाना खाया? बाबू ने खाना खाया? ये देखो कैसे हटा रहा है मेरा पाव. कौन, इसने हटाया क्या? अच्छा अच्छा, ओके गाइस. और अब अपन मेरी मम्मा से बात करती हूँ. मम्मी, मम्मी क्या कर रही हो? वो बैठो. सो जा मम्मी, तुझे नींद आ रही है. सो जा. गाइज मैं कल सुबह मिलूंगी आपसे, क्योंकि ना अभी तो कुछ है नहीं आप लोगों को बताने के लिए. अभी तो रात हो रही है. तर आता मी झोपणार आहे. माझे बिल्ले तर झोपलेच आहे. मेरी मम्मा सोने की है. अब मैं भी सो जाऊंगी, मेरी मम्मी भी सो जाएगी. तो मैं कल सुबह आपसे मिलूंगी, क्योंकि मैं कल सुबह कहीं पे जा रही हूँ. और फिर व्लॉग में बताऊंगी कि मैं कहाँ जा रही हूँ. सो गाईज बघू शकता तुम्ही, इकडे माझा गोल्या आहे. तिकडे त्या खेळून राहिल्या. ते पाहिलंच तुम्ही. गोल्या, बाबू. आणि मी आज आहे ना डीप क्लिनिंग केली आहे घराची, कारण मला नेल्स करायचे आहे. त्याच्यामुळे मी डीप क्लिनिंग केलेली आहे घराची. आणि पाहे या पोळीच्या तुकड्यासाठी हे हे करून राहिली. काही समजून नाही राहिलं मला पण. आणि महाराणी पा कशी मस्त बसली आहे तिथं. महाराणी, अ महाराणी. आणि हे पा, हे महाराणी पोळीच्या तुकड्यासाठी त्याला हे करू. बाहेर निघ, बाहेर निघ.
हे पहा मी आता किती सामान मस्त असं लावलेलं आहे, पण वाटते का तुम्हाला हे असंच असं राहील म्हणून? बिलकुल असंच असं राहणार नाहीये. सगळं पाडपूड करणार आहे. म्हणजे हे लेकरांना माझं जीणं हराम करून टाकून एखाद्या दिवशी. काय बोलावं आता यांना. ए पा 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 आता दुपारचे 4 वाजून राहिले रे भाई. खूप टाइम झाला. काल रात्री तर माझा ब्लॉग मी तिथंच एंड केला. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी उद्या सकाळी कुठेतरी जाणार आहे. तर मी एकदम अर्ली मॉर्निंग चालली गेली होती. तर शूट वगैरे काही केला नव्हता. थोडं काम होतं. बरं चला जाऊ द्या. तर आता मी योगाला वगैरे जात जाईल. तर तुम्हाला तिथलं दाखवेलच मी. आणि कसा योगा करते मी आणि माझी मम्मी रोज जाते. मी काही चालली नाही. कारण की ना माझं पोट दुखत होतं. पिरियड्स आले होते माझे. तर त्याच्यामुळे मग मी काही गेली नव्हती. बाबू खाली उतर, खाली उतर, खाली उतर. हे ना असंच कल्ला करत राहावं लागते मला. "ए, मुझे बताओ." क्या ही करूँ गाइस, मुझे पता ही नहीं चल रहा है. बाबू ठीक है, तुम्ही असेच राहा ब्लॉग मध्ये. कुछ कर तो सकती नहीं हूँ मैं. अभी इनको बाबू बाबू करके ही बोलूंगी. बाबू. सो गाईज मी आतापर्यंत काय केलं माहितीये? आता मी केलं आहे हे. बघू शकता तुम्ही. तर हे मी माझ्या व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड बनवलेलं आहे असं मस्त. तर कसं वाटलं तर नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आता मला तर ठीक वाटलं, पण हे ना डेनी मी नाही करू शकत. तर डेनी शूट करायसाठी एक आयडिया आहे माझ्याकडे. ही जी वॉल आहे, ही वॉल एकदम एम्प्टी आहे. तर मग मी ह्याला काहीतरी डेकोरेट करेल आणि दिवसाने मी इकडे शूट करेल आणि रात्री मी इकडे शूट करेल. वाव! तर कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी विचार करते मी वरची रूम पण क्लीन केली आहे. आता विचार करते मी पहिले नेल्स करू, अंघोळ करू की झोपून राहू? कारण की वाजत आहे 5:30 आणि हा झोपायचा टाईम तर माझा नाही आहे. जर मी आता झोपली तर मग रात्री मला झोपायला थोडासा प्रॉब्लेम जाईल. तर एक तर अंघोळ तर मी करतेच. अंघोळ आत्ता करू की नंतर करू? हा एक प्रश्न आहे माझ्यासाठी. तर पहिले मी नेल्स करू, कारण नेल्स करायला मला नाही काही तर खूप टाईम लागणार आहे, खूप जास्त. आता बघू आपण काय होतं तर. ठीक आहे, तुम्ही राहा ब्लॉगमध्ये. मी सांगेलच तुम्हाला, जर अंघोळ केली तर अंघोळ झाली बा माझी हे सांगेल. आणि त्याच्यानंतर नेल्स जर करत असली तर मग मी नेल्स करताना तुम्हाला दाखवेलच. तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये.